बिग बॉस मराठी सीझन 5 संपल्यानंतर धनंजय पवार आणि सूरज चव्हाण यांच्यात मैत्री राहिलेली नाहीये। त्यामागचं कारण नुकतंच धनंजयनं एका मुलाखतीमध्ये सांगितलंय। एकदा माणूस मनातनं उतरला की उतरला। सूरज चव्हाण बद्दल असं का म्हणाला धनंजय पवार, पाहूया त्याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। त्यात आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सूरज चव्हाण आणि धनंजय पवार सहभागी झाले होते। बिग बॉसच्या घरात सूरज आणि डीपी मध्ये चांगली मैत्री होती, मात्र बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर त्यांच्यातील मैत्री कायम राहिली नाही। सूरजच्या नवीन घरी फर्निचर गिफ्ट देईन असं धनंजयनं सांगितलेलं, मात्र तसं घडलं नसल्यामुळे सोशल मीडियावर डीपीला ट्रोलिंगचा सामना करावा लागला। यावर डीपीनं व्हिडिओ सुद्धा शेअर केलेला। अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीमध्ये धनंजयनं घडलेला प्रकार सांगितला आहे। सूरज एका व्हिडिओमध्ये म्हणालेला की डीपी दादा मला सोफा सेट गिफ्ट देणार आहे, तर मी म्हटलं ठीक आहे देतो। बिग बॉसच्या वेळेला हे सगळं ठरलं होतं। मग त्यानंतर सोफा त्याच्या घरी पाठवताना जरा पत्ता वगैरे कळत नव्हता, असा सगळा विषय झाला। मग मी म्हटलं आता तुझं लग्न वगैरे होऊ दे, मग सोफा देऊयात। पण जेव्हा मी आदल्या दिवशी त्याच्या घरी गेलो तेव्हा पाहिलं तर तिथे सोफा सेट आधीच होता, त्याला कोणीतरी गिफ्ट दिला होता। बरं तो खूप छान सोफा होता, डायनिंग टेबल सुद्धा त्याला भेट म्हणून आलं होतं। आम्हाला वाटलं डीपी दादांनी हे सगळं दिलंय। आता ज्यांनी त्याला या भेटवस्तू दिल्या त्यांनी व्हिडिओ शेअर केले, मग सर्वत्र चर्चा सुरू झाली। आम्हाला वाटलं डीपी दादांनी हे सगळं दिलंय, डीपी दादा खोटारडा आहे, अशा कमेंट्स आल्या। मग मला समजलं की अजित दादांनी सूरजच्या नव्या घरी सोफा वगैरे सगळंच पाठवायला सांगितलं होतं। हे जेव्हा मला समजलं त्यावेळी मग मी सूरजला काय बोललो, एक काम कर, एक व्हिडिओ बनव किंवा स्टोरी शेअर कर आणि सर्वांना सांग की म्हणून मी डीपी दादांकडून परत काही घेतलं नाही, याची मला गरज भासली नाही। यावर सूरज म्हणाला मी कसं बोलू? म्हटलं राहू दे बाबा, तुझे विचार तुझ्याकडे। त्यानंतर मग मी एक व्हिडिओ बनवून शेअर केला, कारण लोक मला शिव्या देत होते। सूरजची ती गोष्ट मला पटत नव्हती। एकदा माणूस मनातून उतरला की उतरला। मी चांगल्या मनाने त्याला सगळं काही देणार होतो आणि मग जो काही गैरसमज झाला त्यानंतर लोक माझी इज्जत काढत होते। धनंजय पवार खोटारडा आहे म्हणत होते। म्हणून माझं इतकंच म्हणणं होतं की एकदा काय घडलं ते खरं सांग, खोटं वगैरे सांग असं मी त्याला कधीच म्हटलं नव्हतं। जे काही आहे ते खरं सांगायचं होतं। सूरज असा वागेल असं मला कधीच वाटलं नव्हतं। मग मी तिथून पुढे स्वतःहून त्याच्याकडे परत गेलो नाही, असं धनंजयनं द मराठी फाउंडर या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे। दरम्यान धनंजय पवारच्या या वक्तव्यावरती काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया? यामध्ये सूरज चव्हाणची चुकी आहे की धनंजय पवार यांची? याबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया? आम्हाला कमेंट्सद्वारे जरूर कळवा। मनोरंजन विश्वातील अशाच भन्नाट घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।